आणि आता सामन्याच्या दिशेने आपण जाऊया. थर्ड क्वालिफायर जो जिंकेल तो थेट सुपर 3मध्ये. याआधी आपण पाहिलं फर्स्ट डेमध्ये टीम रांजनोली, सेकंड डेमध्ये टीम भिनार. आता थर्ड डेमध्ये जो आज 8 टीमचा पोल होता त्यामधनं कोणता संघ सुपर 3मध्ये प्रवेश करेल. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये विवेक पवार आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आणि विवेक पवार ही जोडी. याआधी आपण पाहिलं की ऋषिकेशने भरपूर चांगला खेळ केला दोन्ही सामन्यांमध्ये. दोन्ही सामन्यांचं मला वाटतं की मॅन ऑफ द मॅच देखील ऋषिकेशच होता. त्याचा भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. बट सध्या असा घडीला ज्या बॅटरकडून जास्त अपेक्षा नेहमी लावल्या जातात टेमघर टीमच्यामध्ये. कारण विवेक पवार सातत्याने भरपूर इम्पॉर्टंट मॅचेसमध्ये भरपूर चांगल्या खेळी विवेकने केलेल्या आहेत. आणि या निर्णायक मॅचमध्ये मी म्हणेन ऋषिकेशचा चांगला परफॉर्मन्स होतो आहे. पण त्याचसोबत आता विवेक पवारची बॅट चालणं देखील या सामन्यामध्ये आवश्यक असेल टीम सुरादेवी स्पोर्ट्स टेमघरसाठी. फर्स्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती उज्ज्वल गुरव दरम्यान तयार होतात या टीमचे महत्त्वपूर्ण गोलंदाज. आणि सातत्याने आपण उज्ज्वलची बॉलिंग या सीझनमध्ये पाकलेली आहे. बहुतांश वेळेला मोस्ट ऑफ टाइम्स इकॉनॉमिकल प्लस विकेट्स फर्स्ट ओव्हरमध्ये तो काढतो. बट या मॅचमध्ये काय घडेल चला आता कोणत्याही प्रमाणे अतिरिक्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आहे. 2 फिल्डर आपल्याला इनफिल्डचा बाहेर पाहायला मिळतील. त्यामध्ये एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो. एक फिल्डर आपल्याला काऊ फेसमध्ये केतन पाटील पाहायला मिळतात. मिड ऑन मिड ऑफ इनफिल्डमध्ये. त्याचप्रमाणे एक फिल्डर पॉईंट आणि एक फिल्डर स्क्वेअर लेग, थर्ड मॅन फाईन लेग आणि एक फिल्डर फ्लाइंग स्लीपला देखील ठेवला गेला. स्विच हिटचा फटका, गॅपमध्ये फटका, पॉईंटला बीट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. पकलाच बॉल आणि पकला चौकार. चौकाराने सुरुवात मी जस्ट उल्लेख केला की या बॅटिंग क्रमाचा सर्वात मजबूत घटक विवेक पवार आहे. आणि विवेकची बॅट चालणं आवश्यक. आणि सुरुवात भरपूर चांगली विवेकने खऱ्या अर्थानं केली. कारण स्विच हिटचा फटका पगलाच बॉलवरती. चौकार येतो. उज्ज्वल थोडा आता थांबला. रनवे रिदममध्ये थोडा अडथळा इथे आला. आज जर पाकले गेले वडून वगैरे टीमचा देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण पाकल्या. 2 सामन्यामध्ये पाकलं. मागील सामना आपण पाकला ज्याचा प्लेअर ऑफ द मॅच राहुल होता. त्याआधी आपण दिनेश चौगुले यांचा भरपूर चांगला खेळ पाकला. आता देखील स्विच हिट केलायचा होता. अपील नकारलं अंपायर्सने. आणि इन बिटवीन जर पाकलं तर लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल देखील पूर्ण झाली. रिप्ले आपण पाहूया. अंपायर्सने दरम्यान इथे नकारलं. अपील उज्ज्वलने भरपूर केली होती. आणि पाकलं गेले तर यस लेग स्टंप मिसिंग. अगदी योग्य निर्णय अंपायर्सने दिला. आणि अगदी पॉईंट ऑफ इम्पॅक्ट मला वाटतं की आउटसाईड लेगच असावा. लेग बायचं एक सिंगल धावफलक आता सध्या सगळीला 5 वरती. 2 चांगले संघ खेळतात. त्या अनुषंगाने मी म्हणेन की या मॅचमध्ये मिनिमम 50च्या आकड्याचा विचार तर टीम टेमघरला करावा लागणार आहे. कारण समोर जर बॅटिंग क्रम आपण पाहिलं तर केतन पाटील देखील या बॅटिंग क्रमामध्ये आहेत. त्या अनुषंगाने जितक्या जास्तीत जास्त बनवल्या जातील तितकं चांगलं असेल टीम टेमघरसाठी. बघा विनंती असेल की आजचा अंतिम दिवस आहे. या मॅच नंतर देखील 2 मॅचेस आहेत. सो थोडी घाई करा. पुन्हा एकदा रनवे रिदममध्ये अडथळा येतो. बघा एखाद्या बॉलरसाठी त्याचा रनअप फार महत्त्वाचा असतो. कारण रनअपमध्ये जर मिस्टेक झाले तर त्यानंतर एक्झॅक्टली जर एखादा बॉल यॉर्कर टाकायचा असतो तो फुल टॉस पडतो. भरपूर साऱ्या अशा गोष्टी घडतात. कारण एक पेस बॉलरसाठी नेहमी त्याचा रनअप आणि त्याचा रिदम बॉल टाकण्याचा फार महत्त्वपूर्ण असतो. धावफलक 5 वरती स्थिर आहे. ज्या चर्चा आपण केल्या की मिनिमम 50चा आकडा तरी माइंडमध्ये ठेवावा लागेल. आणि त्यासाठी इथे एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली सुरुवात मिळवणं आवश्यक असेल. राऊंड द विकेट फुल लेन टाकला. स्ट्रेट बॅट आहे. मिड ऑफला फिल्डर आहेत केतन. आणि फिल्डिंग देखील चांगलीच राखली. एक सिंगल मिळेल. धावफलक एका धावेसमोर. स्कोर कार्ड आता 6 वरती. आतापर्यंत आपण भरपूर चांगला परफॉर्मन्स 2 संघांचा पाकला. फर्स्ट डे जहरी रांजोली, सेकंड डे टीम आवाज स्पोर्ट्स भिनार. पण तिसरा संघ कोणता असेल सुपर 3मध्ये दाखल होणारा या प्रश्नाचं उत्तर या मॅचमध्ये मिळणार आहे. पण स्टार्ट जर आपण पाकला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. फील्ड प्लेसमेंट सेमच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. आता ओव्हर द विकेट
फुल लेन टाकलाय आणि इथे सफलता मिळेल. विवेक पवारला आता माघार घ्यावी लागेल. विवेकला डगआउटची दिशा इथे दाखवली बॉलर उज्ज्वल गुरवने. मिळेल पकली सफलता आणि पकीला आणि हा मोठा धक्का लागतो टीम टेमघरला. की ज्याप्रमाणे हा बॉल उज्ज्वलने टाकला होता, कटर असावा अथवा बॅक ऑफ द हँड स्लो वन होता असंच मी म्हणेन. ज्याप्रमाणे हा बॉल टाकला होता उज्ज्वलने, कारण बघा बॅक ऑफ द हँड टाकला होता, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता आणि त्यामध्येच मी म्हणे अडकले विवेक पवार आणि एक अतिशय चांगली कॅच पकडली विकेट किपर प्रशांतने. पकला धक्का विवेकच्या स्वरूपामध्ये क्रमांक 3 वरती न्यू मॅन इन विघ्नेश क्रमांक 3 वरती येतोय. पकली सफलता आणि ती देखील विवेक पवारची विकेट मिळाली. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल दरम्यान एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चालला, बॉल फील्ड होतो तोपर्यंत दरम्यान एक सिंगल पूर्ण केली झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 7 वरती. बघा 50चा आकडाचा उल्लेख आपण केला होता, बट ज्याप्रमाणे आता ही सुरुवात राहिली त्यानंतर एक पार्टनरशिप बनवणं, 50 धाव्यांपर्यंत पोहोचणं, ही गोष्ट मी म्हणेन थोडी आता उघड झालेली आहे. पण येत्या बॅटिंग क्रमामध्ये ऋषिकेश आहे हे देखील आपण विसरू शकत नाही आहे. त्याच पलीकडे प्रवीण आणि विघ्नेश देखील चांगले बॅटर्स आहेत, बट इथे चांगला खेळ होणं आवश्यक असेल. शेवटचा बॉल या पगल्या षटकामधला आणि वन्स अगेन इकॉनॉमिकल प्लस 1 विकेट आतापर्यंत या 5 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली. राऊंड द विकेट शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका मिड ऑफ आणि कव्हरला भेदलं केतन. अखेरेस स्वतःला सावरलं, बॉल फील्ड केला आणि इथे फिल्डिंग जर पाकली गेली ना तर थोडा मिस्टेक झाला होता. अखेरेस बॉल फील्ड झाला, तोपर्यंत रन्स पूर्ण झाल्या चेंडूवरती. 2 खेळ समाप्त पगल्या षटकाचा अखेरेस 9 धावा धावफलकावरती. धक्का लागला 1 टीम सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर. यस दरम्यान या ठिकाणी इथेची इटाडकर त्याचबरोबर प्रशांतजी भगत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने सुमित सेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाच्या अखेरेस 9 धावा धावफलकावरती 1 धक्का देखील लागला. अजून देखील येत्या 3 षटकांचा खेळ शिल्लक. आमच्या मान्यवरांचं शुभागमन होत असताना स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. भरपूर सारे आमचे प्रमुख अतिथी आज आपल्याला सुमित शेठ म्हात्रे चषक 2025ला भेट देताना आवर्जून आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ अजून देखील शिल्लक असेल पगल्या सत्रामध्ये. चला हरिअप, थोडी घाई करा. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ पगल्या सत्रामध्ये शिल्लक. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत दिनेश चौगुले. टीम आवाज भिनार आणि तसेच टीम जहरी रांजनोली, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित यायचं, आपण ड्रॉ करणार आहोत. रांजनोली टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आणि त्याचप्रमाणे आवाज स्पोर्ट्स भिनार टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी जो कोणी उपस्थित असेल त्वरित आपण या, आपण ड्रॉ इथे करणार आहोत. फर्स्ट ओव्हरमध्ये 9, सेकंड ओव्हर आता दिनेश चौगुले. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दिनेश चौगुले यांचा एक्झॅक्टली जर स्ट्रोक कंप्लीट झाला त्यानंतर बॅटर देखील शोधत होते की बॉल कुठे गेला, बट मिळेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर काढता डबल डिजिटमध्ये 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेडिक्शन आपला 50चा होता, बट सध्या अशा घडीला सुरुवात थोडी कमकुवत राखली, पण अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे. एक गोष्ट ॲज अ प्लेयर ॲज अ टीम नेहमी लक्षात ठेवा की एक खराब षटक ना कधी मॅचचा रिझल्ट डिसाईड नाही करत. तुम्ही केलेले सातत्याने प्रयत्न, तुम्ही केलेली मेहनत मॅचचा रिझल्ट डिसाईड करत असते. त्या अनुषंगाने जोपर्यंत ना समोरचा प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आता डीपमध्ये आपल्याला मिड विकेटला केतन पाटील पाहायला मिळतात. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. इनफिल्डमध्ये मिड ऑफला उज्ज्वल आहेत. राऊंड द विकेट. लोबा फुल टॉस होता स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील.
बघा एकंदरीत बॉल कलेक्ट झाला त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटचा जर प्रयत्न केला गेला असता तर चान्सेस तर होते, बट तो प्रयत्न झाला नाही. 2 धावा पूर्ण धावफलक 2 धावांच्या मदतीनं आता 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती, 12 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंवरती 3 धावा इथे खर्च झाल्या. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या सेकंड ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक डॉट बॉल देखील आता टोचेल, कारण या परिस्थितीमध्ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग हवे आहे टेमघरला, आणि ती कोणत्या बॅटरच्या माध्यमातून ती इनिंग येईल. बिकॉज या पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही 45 to 50पर्यंत किंवा 40+ जर नाही बनवू शकले तर वडनगर टीमच्या अगेन्स्ट रन्स डिफेंड करणं हे फार अवघड कार्य आहे. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक, नेहमीच पूर्ण टीमच्या मागे खंबीरपणे जे उभे राखिलेत आणि त्यांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमागे देखील लाभला आहे. ग्रामपंचायत सदस्य पूर्ण विक्रांतदादा इताडकर दादांचं शुभ आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण पूर्ण टीमची मेहनत आणि त्या मेहनतीला दादांचा सपोर्ट त्या जोरावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि त्याचप्रमाणे ज्याही व्यक्तिमत्वांनी आम्हाला बहुमूल्य योगदान या स्पर्धेमागे दिल्या त्यांचे देखील आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत. कारण तुमचा जर सपोर्ट नसता तर त्या जोरावरती स्पर्धा यशस्वी करणं थोडं अवघड होतं. बट सपोर्ट फार चांगला लाभला आणि पूर्ण टीमची मेहनत देखील फार चांगली राखली या स्पर्धेमागे. बट फटका इथे चांगला आहे. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. प्रशांतदादा प्रतिष्ठान आई देवी वडुनगर या नावाने हा संघ खेळत आहे, आणि या नावानेच मला वाटतं की सर्व स्पर्धेमध्ये जवळपास खेळत असतात. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गॅपमध्ये हा देखील फटका, हा बॉल देखील 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक 2 चांगले फटके, चौकार. खेळ समाप्त. 2 ओव्हर्स अखेरीस 21 21 धावा धावफलकावरती. धक्का 1 लागला. अजून देखील खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये येत्या 12 चेंडूंचा. 12 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. पहिल्या 12 चेंडूंवरती तर मी म्हणेन बॅलन्सेबल खेळ राखला, कारण 21 एक धक्का देखील आहे. अजून देखील 12 चेंडू शिल्लक. येत्या 12मध्ये मी म्हणेन जर आणखीन 25 ते 30 जर बनवू शकले या पहिल्या सत्रामध्ये तर एक फार चांगला टोटल आपण मानू शकतो या कंडिशन्समध्ये. थर्ड ओव्हर बॉलर या तिसऱ्या षटकामध्ये गणेश तयार होतात. दिनेश चौगुले यांचा अगेन्स्ट तब्बल आपण पाहिले तर 12 धावा मागील षटकामध्ये आल्या. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 होत्या. आता गणेश येतात या तिसऱ्या षटकामध्ये. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. थर्ड ओव्हर गणेश. गणेशच्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर 21 आल्या. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. समोरच्या दिशेने फटका खेळलेत काऊ कॉर्नरचे फिल्डर केतन. बॉलपर्यंत पोहोचलेत. रनआउटची शक्यता आणि काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. बघा विघ्नेश चांगली बॅटिंग करत होते, कारण 2 चांगले फटके विघ्नेशच्या बॅटमधून आले होते, आणि त्या परिस्थितीमध्ये या अतिरिक्त रन घेण्याचा जो प्रयत्न केला गेला हा कितपत योग्य होता, कारण धक्का लागला दरम्यान हा दुसरा बॅटर बाद झाला विघ्नेश.
टेमघरसाठी ऋषिकेश होता आणि तोच ऋषिकेश क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आला. आता देखील त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल कारण आता देखील टीमला आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट ऋषिकेश येत्या क्षणी मोठा फटका खेळायचा होता पण आता स्क्वेअर लेगला फुल्डर डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाहीये. मागील 2 सामन्याचा हिरो या मॅचमध्ये आता 0 वरती बाद झालाय. धक्का आता हा तिसरा. काय जर आपण चेंडूची लाईन पाहिली तर लाईन वाईड ऑफ ऑफस्टंप होती. ऑफस्टंपच्या बाहेरचा लाईन वरती हा चेंडू टाकला गेला होता. खेचून मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये अपयशी राखला बॅटर ऋषिकेश आणि धक्का आता लागला हा तिसरा. भरपूर चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. आमचे सध्या सगळीला जे कॅमेरामॅन आहेत सूरज, बिलाल आणि विवेक हे कॅमेरामॅन आहेत. त्यांचे देखील आवर्जून कौतुक करेन. तिसरा धक्का लागला आणि येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर प्रथमेशने पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 1 धाव आली आहे आणि बॅटर रनआउट झाले होते. विघ्नेश आणि त्यानंतर ऋषिकेश देखील बाद झाला या तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत आपण हेच म्हणूया की पूर्णपणे ना आता गोष्टी फार चांगल्या चालल्या आहेत वडनगर टीमसाठी कारण 2 विकेट्स प्लस 1च धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे लॉफ्ट केला हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत केतन डाऊन दी बॉल. केतन आहेत सेफ हँड्स आहेत मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का. आता चौथ्या बॅटरला इथे माघार घ्यावी लागेल. परिस्थितीमध्ये हे प्रयत्न तर होणारच आहेत. प्रयत्न जरूर केला बट डिस्टन्स जी हवी होती फटक्यामागे एलिव्हेशन मिळालं होतं बट डिस्टन्स कमी राखली. चौथा धक्का लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 आवेश मैदानात सातमध्ये येतो. आता असं वाटतं की या परिस्थितीमधनं 40पर्यंत जरी पोचू शकले तरीसुद्धा तो प्लस पॉईंट असेल कारण पाकले गेले तर या ओव्हरमध्ये 3 बॅटर्स डगआउटमध्ये गेले. 1 बॅटर रनआउट झाला. त्यानंतर 2 विकेट्स मिळाले गणेशला. अजून देखील चेंडू 2 शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. या स्पर्धेमागे प्रत्येकाचं मी म्हणेन चांगलेच कार्य राखलं. त्यामध्ये जयेश दादांचा देखील उल्लेख करेन कारण भरपूर चांगलं गुणलेखन त्यांनी या स्पर्धेमध्ये केलं. कारण एखाद्या समालोचकाला जर स्कोररची चांगली साथ मिळाली ना तर योग्य माहिती आम्ही योग्य वेळेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. स्क्वेअर कट करायचं होतं पण अतिरिक्त बाउन्स दरम्यान या बॉल मागे होता. पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स दॅट्स वाय आणखीन एक डॉट बॉल. हे तिसरं षटक ना गेम चेंजिंग ओव्हर राखलं कारण ज्या क्षणाला आपल्या 2 ओव्हरमध्ये 21 होत्या 3rd ओव्हरमध्ये 1च धाव आली याचा कोणी विचार देखील नव्हता केला आणि या ओव्हरमध्ये प्लस काय की 3 विकेट्स देखील आले. प्रमोद म्हात्रे दादांचं देखील आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल पॅनवरती टाकला. पिकअप स्ट्रोक पिक केला बॉलला गॅपमध्ये आणि दरम्यान हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघा प्रेशर वाढत चाललं होतं आणि त्यामध्ये प्रेशर रिलीज करणारा एखादा फटका येणं आवश्यक झालंच होतं टीम टेमघरसाठी आणि तो फटका येतो. बॅटर आवेश बाटमधनं हा चौकार. खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स टीम सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर आणि खेळ शिल्लक असेल 1 ओव्हरचा या पहिल्या सत्रामध्ये. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही आहे. तू बरीत पुन्हा एकदा फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा टीम वडनगर. आणि
लास्ट ओव्हर जसं कंप्लीट होईल त्यानंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत. आजच्या डेटला पाहायला गेले तर ड्रॉसाठी देखील फार वेगवेगळ्या संकल्पना पाहायला मिळतात. कारण लास्ट सीझन गुजरात बिग बॅश मला आठवतं 3 बॅटर चॉईस करायचे आणि 3 रन्स जो जलद पळून काढेल त्याच्या टीमला बाय मिळेल. आणि तीच संकल्पना आताच स्वर्गीय जगदीश मडवी चषक देखील मानकोलीच्या क्रीडांगणावरती ज्याला सेम ती संकल्पना आम्ही केली होती की 3 रन पळून काढायचे. पण आपल्याकडे आता तितका वेळ नाही आहे. यस, नरेशजी मिटकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. सुमित सेठ मात्रे चषक 2025 मध्ये पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे षटक संपल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. कारण 2 चिठ्ठ्या असतील, त्यामध्ये एका चिठ्ठीवर नाव असेल जयारी रांजोली, दुसरी चिठ्ठी आवाज भिनार आणि तिसरी चिठ्ठी विजेता. लास्ट ओव्हर करण दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. पहिल्या सत्रामधलं हे शेवटचं षटक असेल. 3 ओव्हरमध्ये 26 आणखी किती बनतील या पहिल्या सत्रामध्ये. करणचा पहिला बॉल हवेमध्ये, लॉंगॉलला फिल्डर आखेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. 5वा धक्का आता इथे लागतोय. अर्धी टीम डगआउटमध्ये, टीम टेमघरची. सफलता आणखीन एक 5वा धक्का आता इथे लागला. मग पहिल्या सत्रामध्ये जर एक चांगलं टोटल तुम्हाला उभं करायचं होतं तर महत्त्वाची गोष्ट ही देखील राखली होती की एखाद्या बॅटरला एक रिस्पॉन्सिबल इनिंग खेळायला हवी होती. पण जोही बॅटर आला त्याने बॅट चालवली आणि बॅट चालवली तर त्या प्रयत्नांमध्ये विकेट्स आतापर्यंत 5 गेले. आणि जर विकेट सातत्याने जातील ना तर रन्स देखील बनणार नाही. तेच पाहायला मिळालं या पहिल्या सत्रामध्ये. 5 धक्के आणि आता क्रमांक 7 वरती चेतन मैदानात 7 मध्ये. चेतन क्रमांक 7 वरती दाखल झाला. अजून देखील 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल आता स्विच हिट खेळायचा होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. 4 चेंडू अजून देखील आहेत बट निराश असेल ॲट द एंड टीम टेमघर. कारण 2 ओव्हरमध्ये 21 होत्या. रिमेंबर करून देतो की 2 ओव्हरमध्ये 21 होत्या. मागील षटकामध्ये आपण पाहिले तर रन्स फक्त आल्या 5 आणि 2 विकेट्स मिळाले बॉलरला आणि प्लस 1 विकेट रनआउटची होती. आणि नेक्स्ट बॉल दरम्यान पूल करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये आहे. अपील दरम्यान इथे झाली आणि येस बॅटरने स्वतः ॲक्सेप्ट केलं की बॅटचा संपर्क झाला. आणखीन एक सफलता इथे मिळेल. 6वा धक्का इथे लागतोय टीम टेमघरला. समाजकारी आणि बघा काही प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की बॅटर चेतन विदाऊट शूज का खेळत होते. बिकॉज त्यांचा एक पाय जो आहे तो क्रॅक झाला. त्या अनुषंगाने दुखापत त्यांचा पायाला झाली. त्या अनुषंगाने ते विदाऊट शूज झाले. हरकत नाही आहे. कारण बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला बहुतांश वेळा पाहायला मिळतील की इंजर्ड असताना सुद्धा देखील प्लेअर मैदानाच्या आतमध्ये उतरतात. कारण इथे चेतनला देखील ठाऊक होतं की रन्स हव्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जरूर आला बट जास्त काही करता देखील नाही आलं. 6वा धक्का लागला क्रमांक 8 वरती मिलिंद. येता क्षणी मिलिंदने देखील प्रहार केला हव्यामध्ये. दिनेश चौगुले पोहोचतात बट कॅच झाली ड्रॉप. एक सिंगल रन दरम्यान ते पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मते ना स्कोर कार्ड 27 27 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 केतन पाटील आपल्याला आउटफील्डमध्ये दिसतात. आणि सध्या सगळीला गवळी सरांनी एक फार चांगला उल्लेख केला होता दुपारी. मला आठवतं तसा उल्लेख मी इनिंग ब्रेकमध्ये करेन. यावेळेस लॉंग वे शफल लोन हुक करण्याचा प्रयत्न होता. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतो आहे
आज वडूनगर टीमचा सर्व बॉलर्सने फार चांगला परफॉर्मन्स दिला, कारण प्रत्येकी मॅचमध्ये आपण पाहिलं की प्रत्येकी बॉलरने ना विश्वासूपात्र खेळ आज केला आहे या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये दिनेश चौगुले असतील, उज्ज्वल गुरव असतील, गणेश असतील, करण असतील, इम्प्रेसिव्ह खेळ. शेवटचा बॉल देखील हुक केला. आता फाईन लेगचे फिल्डर धावत आहेत आणि तसेच डीपमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर देखील चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. क्रिकेट कम फुटबॉल पाहायला जरूर मिळाला, पण इन बिटवीन किती कंप्लीट होतील. आणि अखेरेस जर इथे पाकलं तर मिस्टेक घडली आणि त्या मिस्टेकच्या जोरावरती धावा मिळतील. या 4 पकलं सत्र समाप्त. पकल्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला 31 आणि 32चं टार्गेट आपण ड्रॉ करणार आहोत. आपण जाऊया डॉक्टर गवळी सरांकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. तर दोन्ही 12th मॅनने यायचं आहे, त्याचबरोबर JRE रांदोली, त्याचबरोबर आवाज भिनार, दोन्ही कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. आम्ही ड्रॉ करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीत ड्रॉ होईल, कारण 3 चिठ्ठ्या असतील. दोन्ही 12th मॅन JRE रांदोली. तुमच्या माहितीसाठी या 3 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीवर JRE रांदोली नाव असणार आहे, एका चिठ्ठीत आवाज भिनार आणि एक चिठ्ठी असणारी विजेता. एका चिठ्ठीत विजेता, जी चिठ्ठी निघेल ती चिठ्ठी अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये पोहोचेल आणि 2 चिठ्ठ्या राहतील, त्यांची सेमीफायनल मॅच होईल. आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. आवाज भिनार या दोन्ही चिठ्ठ्या आपण चेक करू शकता. JRE रांदोली आणि विजेता. येस, आवाज भिनार हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. विकी टावरे आपण यायचं आहे, सेकंड इनिंगसाठी. लक्ष किती आहे? 32 धावांचं लक्ष आहे. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य, त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक आणि विशेष म्हणजे पूर्णा स्पोर्ट पूर्णा ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर विकी टावरे. हॅलो, धन्यवाद सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तसेच खूप खूप धन्यवाद शिवाजी धुमाळ सर, विशाल पाटील, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी जमलेल्या सर्व क्रीडारसिक, क्रीडाप्रेमी, मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, तसेच या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा आयोजित सुमित शेठ म्हात्रे चषक 2025मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं तर ड्रॉ झालेला आहे. आवाज भिनार या संघाने अंतिम फेरीमध्ये स्थान प्रस्थापित केलेलं आहे. नक्कीच नशिबाची साथ त्यांच्या बाजूने त्यांना लाभली आहे. आणि आता आपण सामना पाहणार आहोत तो म्हणजे सोनादेवी टेमगर विपक्ष JRE रांजनोली. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यस, दिनेश भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. एक काळ असं होते की दिनेश भोईर भिनार संघासाठी कीमॅन असायचे, सलामीचे बॅटर होते. दिनेश भोईर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नक्कीच निर्धारित 4 षटकांचा हा सामना असणार आहे आणि सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये आपल्याचे प्रमुख मान्यवर आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येथे आयोजित केलेली आहे असे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे यांचे इथे आगमन होणार आहे. सलामी जोडी टाल्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये प्रवेश करत आहे. केतन आणि राहुल ही सलामी जोडी आपण पाहतोय. या स्पर्धेचा जर विचार केला तर 3 दिवसीय ही स्पर्धा आयोजित केली होती पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्या माध्यमातून.
सन्माननीय श्रीधरजी चौधरी साहेब, पूर्णा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. श्रीधरजी चौधरी साहेब, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. वेलकम. सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जे आकर्षक बॅनर्स पाहू शकता ते एकविरा ग्राफिक्स चे मालक श्रीधरजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच प्रिन्स मूवीज यांचीसुद्धा प्रशंसा करावी लागेल. अतिशय क्लीन आणि नीट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. पुन्हा एकदा सुनीलजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. नक्कीच सुनीलजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून आपण त्यांना मान्यवर कक्षामध्ये आपण त्यांना पाहतोय, कारण पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांचे ते खंदे समर्थकसुद्धा आहेत आणि क्रिकेटशी त्यांचा अतूट नातं, अतूट प्रेम आपण गेल्या कित्येक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. आईदेवी वडुनवगर आणि जयरी सोनादेवी टेमगर या दोन नक्कीचा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. हलकीशी अपील झाली होती. चाल क्षेत्ररक्षण चुकीची फेक आपण पाहतोय. त्या दरम्यान 2 धावा लेग बायच्या रूपाने प्राप्त झालेल्या आहेत. नक्कीच ह्या सामन्यामधून जो संघ विजयी ठरेल त्याला जयहरी रांजणोली या संघासोबत 2 हात करावे लागतील. आवेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक लॉंग रनअप. यावेळेस वेगवान चेंडू होता. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संघासाठी. तब्बल 2 धावा वाचवलेल्या आहेत. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावसंख्या होती ती बिनबाद 4. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय राहुल आणि केतनी सलामी जोडी आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्या माध्यमातून. सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आकर्षक टॉस बॉक्स युवा माठ च्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅपीनेस फॉर एव्हर. पुन्हा एकदा आवेश. यावेळेस सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय आईदेवी वडुनवगर या संघाची. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत आणि 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा आवेश. यावेळेस नक्कीच चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये हलकासा मिश्रण केलं होतं, परिवर्तन केलं होतं. त्या दरम्यान 1 धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. एक चांगली सुरुवात. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच या स्पर्धेमध्ये आकर्षक धून आपल्यापर्यंत पोहोचवतोय मितेश साऊंड. त्यांची सुद्धा प्रशंसा करावी लागेल. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर जयजीत तांगडी, आपले सुद्धा खूप खूप आभार. अतिशय प्रेक्षणीय फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
काय आकर्षक फटका आपण पाहतोय. जागेवरून चेंडूला सरळ फिरकावून दिलं होतं. 4 धावांसाठी एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. धावसंख्या 15, बिनबाद 15. यावेळेस चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा काय इशारा येतो पाहूया. 6 धावांसाठी षटकार. पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं होतं, हलकासा शफल झाला होता फलंदाज केतन आणि चेंडूला लॉंग लेग सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकारासाठी पाठवलं होतं. नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळतीये आईदेवी वडुनवगर या संघाच्या माध्यमातून. आणि दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर राहुल 9 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडू त्यांनी खेळून काढलेले आहेत आणि तसेच केतन 2 चेंडू खेळून काढलेले आहेत आणि तब्बल 10 धावसंख्येवर खेळतोय. काय फलंदाजी करतोय केतन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. मिलिंद येतोय. सोनादेवी टेमगर विपक्ष आईदेवी वडुनवगर. यावेळेस शॉर्ट चेंडू होता आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टांच्या मागे. 4 धावांसाठी चौकार. सीमारेषेकडे 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा मिलिंद सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हलकासा पुढे आला होता फलंदाज. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल करतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एक धाव या धावसंख्येमध्ये वाढतीये आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आतापर्यंत. यावेळेस रिव्हर्सचा फटका. स्विच हिट. आकर्षक चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय. काय झेल पकडतोय केतन. बॅक टू दी पवेलियन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि एक सुंदर झेल पकडला. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे आईदेवी वडुनवगर या संघाला 26 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 26. केतनेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. यश येतोय. जर धावसंख्येचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागलेली आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी तसेच आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज ऐकलेत असे आमचे सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, तसेच विशाल पाटील आणि सुभाजी धुमाळ सर. पंचांचा वाईटचा इशारा येतो. एक अबांतर धाव. काहीसा लाईनमध्ये बरकडतोय यश. धावसंख्या 27. सुमित शेठ म्हात्रे यांच्या नावाने यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा यश. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस आउट केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्कोर लेवल झालेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या इथे
आई देवी वडुणवकर हा संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन आई देवी वडुणवकर अँड हार्ड लक सोनादेवी टेमगर, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच घोषित करतील आमचे सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद विकेट आवर. गणेश इज द मॅन ऑफ द मॅच, कारण कमबॅक करून दिलं होतं. तिसरं षटक त्याने हाताळलं, त्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. गणेश इज द मॅन ऑफ द मॅच आणि आपल्या संघाला सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ज्याने सिंहाचा वाटा उचलला तो गणेश इज द मॅन ऑफ द मॅच. दरम्यान आमचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष भिवंडीचे आमचे निलेशजी टावरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. तर यानंतर टॉससुद्धा होईल. JRE रांदोले आणि आई देवी वडुणवकर सेमीफायनलची मॅच आणि मॅन ऑफ द मॅच गणेश.